नमस्कार, मी आज कोबी मटर भाजी बनवत आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आहे, एक टोमॅटो आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं आहेत, 4 मिरच्या आहेत चिरलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर आहे। तर आपण आता कोबी मटर भाजीला सुरुवात करूया। ही कोबी मी बारीक चिरून घेतली आणि दोनदा तिला धुवून काढली चांगली स्वच्छ। आणि त्यासाठी हा मटार आहे, हा त्या कोबीमध्ये आपण टाकायचा आहे। तर चला आपण आता सुरुवात करूया कोबीची भाजी बनवायला, कोबी मटार भाजी। कढई चांगली गरम करून द्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचे आहे। आपली कढई चांगली गरम झालेली आहे, तर आता 2 पळी त्याच्यामध्ये तेल टाकायचे आणि ते तेल चांगलं गरम होऊन द्यायचे। आता तेलामध्ये थोडी मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडून द्यायची। चांगली तडतडली की आपण ते 4-5 पानं कढीपत्त्याची घेतली ती टाकायची। मग त्याच्यामध्ये मिरच्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरच्या, म्हणजे त्याचं कसं त्याच्यानंतर आपण हा कांदा कापलेला आहे तो टाकायचा आहे। तो पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, चांगला शिजवून घ्यायचा आहे। आपला कांदा चांगला भाजलेला आहे, फ्राय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो टाकायचा आहे, बारीक करून घेतलेला आहे तो, मीडियम साईजचा। तो पण चांगला फ्राय करायचा आहे। आपला टोमॅटो कांदा शिजण्यासाठी 1 चमचा मीठ टाकायचे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे काय होतं, आपला टोमॅटो कांदा थोडंसं अजून टाकलं आहे मी मीठ, त्याच्याने कांदा आणि टोमॅटो चांगला शिजतो। आता आपला कांदा टोमॅटो शिजलाय, त्याच्यामध्ये आता आपले मसाले टाकायचे। अर्धा चमचा हळद पावडर, धनिया पावडर अर्धा चमचा, थोडंसं तिखट टाकायचे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला। ही भाजी ना कोबी मटर ची भाजी आहे ना, ती टिफिनमध्ये चांगली पटकन होते, झटपट, आणि टिफिनमध्ये सुकी भाजी चांगली ही, त्याच्यामुळे ही टिफिनसाठी जरूर करा। आता हे आपले मसाले सगळे फ्राय झालेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जो आपण मटार घेतला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे।
आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची, कारण फोडणीवरती थोडी कोथिंबीर टाकली की ती भाजीची टेस्ट चांगली येते. आणि नंतर पण वरतून थोडी टाकायची आहे कोथिंबीर. जरा मिक्स करून घ्यायचे. आणि आपण आता ती कोबी चिरून घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकायचे. मिक्स करून घ्यायचे. चांगले मिक्स करून घ्यायचे वाटाणा आणि कोबी. तुम्ही बघू शकता किती आपली कोबीची भाजी किती छान दिसते. काही लोकांना खूप आवडत नाही, पण आपण अशी कराल ना तर तुम्ही आवडीने खाऊ शकता. आता ह्याच्यावरती आपण 5 मिनिटासाठी झाकण मारायचे. हे फक्त वाफेवरती शिजून घ्यायचे. म्हणजे कसं ह्या भाजीला वाफेवरती आपण शिजवली ना खूप चांगली टेस्ट येते. आता 5 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून द्यायचे स्लो गॅसवरती. आता आपल्या भाजीला 5 मिनिटं झालेली आहे. वाफेवरती आपण शिजायला ठेवलेली आहे. ते आता आपण बघूया आपली भाजी शिजली काय. आपली भाजी आता शिजलेली आहे. तर ह्याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि मिक्स करून घ्यायचे. त्याला पण आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. आपली आता भाजी कोबी मटरची भाजी तयार झालेली आहे. मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.